नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की ते सावळी आपली खूप बिझी असते. सणाचा दिवस असतो आणि ते भैरवीचं आरडाओरडा घरामध्ये चाललेली असते. अगं सावळी सावळी कुठं गेली आहेस, कुठं मरली, कुठं काय माहिती, दिसता कामा नाही, असं काही ओरडत असते. अमृता म्हणते, काय झालं माई, का ओरडताय तुम्ही? अगं तुला अमृता माहिती आहे ना, सगळ्या गोष्टी काही मला वेळच्या वेळ लागतात आणि ही सावळी कुठे गेली काय माहीत. बघ ना, अजून सकाळपासून चहा पाण्याचं नाश्ता पाण्याचं काहीसुद्धा तिने काही पाहिलं नाही. अमृता म्हणते, अहो शांत हो जराशी, कारण की आज सावळी सगळं काही एकटी करते, त्यामुळे तिच्यावरती खूप जिम्मेदारीचं काम आहे. तिला लोड येतोय, कामाचा भार पडला आहे तिच्यावरती, असं काही म्हणता शनी सावळी तिथे पोचते. अहो माई, आज सणाचा दिवस आहे ना, त्याच्यामुळे थोडीशी धावपळ होते माझं, पण सगळ्यांना जिथले तर सगळं काही वेळच्या वेळ भेटेल, तुम्ही काही काळजी करू नका, असं काही म्हणता शनी सावळी जाते किचनमध्ये काम करायला. सावळीची ही अवस्था पाहून भैरवीला तर खूप मज्जा येत असते की तिची धांदल खूप उडालेली असते. तोपर्यंत ते ताराला सोहम बोलतो, अगं तारा, तू ना सावळी वहिनीची मदत करायला जा, कारण की सणावाराच्या दिवशी सगळ्यांनी मिळून सगळं काही केलं ना पटकन होऊन जातं. ह्या सोहमच्या गोष्टी ताराला पटतात आणि तारा येते स्वयंपाकघरात. ती आल्यानंतर ना मागोमाग लगेच भैरवी येते. काय मग तारा, नवीन काहीतरी योजना केली आहेस की काय? इथे किचनमध्ये काम करते, कुकिंगचं का हेल्पिंगचं? तोपर्यंत सावळी म्हणते, माई तुम्ही काय बोलताय काय? हो बरोबर बोलते तू, कारण की तू जाणार. रवी म्हणते, अगं सावळी, तू ना गाणं गाण्यासाठी जाणार तुझ्या कामासाठी, बरोबर. आणि ते अमृता प्रेग्नेंट असल्यामुळे तिला काही कोणतं काम करायचे राहिली सायलेली रिकामी टेकडी म्हणजे कोण? आमची ताराच हे सगळं काही कामं करणार ना, त्यामुळे तिला शिकणं हे जरुरी आहे. तोपर्यंत सावळी म्हणते, अहो माई काय बोलताय काय तुम्ही? घरातली कामंही शिकणं काही वाईट नाही आहे, ती ही गोष्ट एक चांगलीच असते. तोपर्यंत ते भैरवीचं हे बोलणं ऐकून ताराला खूप राग येतो, पण ती बिचारी कसं बसं सहन करून तिथेच उभी राहते. तोपर्यंत ते सावळीचं काही बोलल्यानंतर ना भैरवी आपली तिचा पट्टा चालूच ठेवते. नको नको तसलं काही सावळीला ताराला बोलून तिथून निघून जाते. परत इथे जेवणाच्या टेबलवरती सगळे काही जेवायला बसलेले असतात. तोपर्यंत ते सावळीवरती सगळी काही जिम्मेदारी आली, भार आला. त्यामुळे भैरवी म्हणते, तिलोत्तमा एक गोष्ट तुला सांगू का? सावळीवरती खूप काम आहे, तिला ना घरातलं काम करण्यासाठी कोणतरी एक मुलाही थोडीशी मदत होईल. तोपर्यंत चंद्रकांत म्हणतो, भैरवी माई तुम्हाला एक सांगू का, आमच्या घरांमध्ये सगळ्या काही लेडीज आहेत ना, ते एकमेकांची मदत करतात आणि सगळ्या मिळून काही कामं करतात, त्यामुळे मला नाही वाटत की इथे काही हरकत आहे म्हणून. तिलोत्तमा सेम तसंच बोलते. भैरवी त्या जाग्यावरती थोडीशी शांत बसते आणि राजकुमार म्हणतो की, भैरवी माई थोडंसं जेवण शिल्लक राहिले, जेवून घ्या, बडबड करू नका. तो पण भैरवी म्हणते, राजकुमार मला काय भस्म्या झाला नाहीये की मी नको इतकं जेवण करेन म्हणून, असं काय बोलतात शनी. तिलोत्तमा पटकन राजकुमारकडे मोठे डोळे करते आणि पाहते, अरे शांत बस म्हणून. तोपर्यंत संध्याकाळी सगळी काही इथे होळीची तयारी चाललेली असते. त्या टायमिंगला सगळे काही तयार इथे होऊन हॉलमध्ये आलेले असतात. सावळी म्हणते, मला तुमच्याबरोबर एक गोष्ट करायची आहे. ही वर्षाची होळी आहे, त्याच्यामध्ये आपल्या मनातले वाईट विचार सगळे काही आहेत ना, एका चिठ्ठीवरती आपल्याला लिहायचं आहे आणि आपल्यामध्ये कोणता बदल केला पाहिजे ते सगळं त्याच्यामध्ये लिहायचं आहे. प्रत्येकजण आपापले लिहितात. तोपर्यंत भैरवी म्हणते, सावळी तुझा हा प्लॅन आहे, त्यामुळे तुझ्यापासूनच सुरुवात कर आणि ते वाचूनही दाखवायचं. तोपर्यंत ते सगळं काही झाल्यानंतर ना आपले विचार त्याच्यामध्ये मांडतात. सावळी म्हणते, मी ना शांत बसते आणि कोणावरतीही जास्त रागराग करत नाही कोणाचंही कितीही ऐकून घेते. मला त्याचा काही फरक स्वतःला पडून देत नाही, पण मी स्वतःच्या स्वभावामध्ये बदल करणार आहे. राजकुमार म्हणतो की, मी ठाम निर्णयावरती राहणार आहे. सारंग म्हणतो, मी खूप आळशी आहे, हा बदलणार आहे. तो पण बबलू म्हणतो, मी ना खूप असं बोलबच्चन बडबड आहे, मी थोडासा सिरियस होणार. सिरियस म्हणल्यानंतर सगळे काही हसतात. तिलोत्तमा म्हणते, मला खूप पटकन राग येतो, सगळे आपापल्या मत बरोबर लिहितात आणि त्याच्यावरती चंद्रकांत म्हणतो की, अरे मला काय लिहते कळत नाहीये.
तोपर्यंत ते तिलोत्तमा म्हणते, मी सांगितलं तर ह्यांच्या वाटेचं चालेल ना? सावळी म्हणते, हो चालेल ना, त्यात काय एवढं विचार करण्यासारखं आहे. तोपर्यंत ते, आता बघूया होलिका दहनमध्ये आपल्याला भैरवीचा असा कोणता प्लॅन आहे सावळीला मारण्यासाठी, त्याच्यामुळे ते सावळी चांगलीच भैरवीची फजिती करणार आहे. येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला हे पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, ह्या व्हिडिओ कोणी कोणी पाहिला, कुठून पाहिला, त्याचे स्वतःचं नाव आणि तुमच्या म्हणजे गावचं नाव त्याच्यामध्ये मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. बाबा सगळ्यांना.